नमस्कार, मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या स्वराज लाईव्ह ह्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो। महाड तालुक्यातील पाने गावात वादळी वाऱ्याने घातला आहे दोष। जवळपास 25 घरांचे नुकसान, एक महिला जखमी। दिनांक 14 मे रोजी महाड तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वारे वाहून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। याच दिवशी महाड एमआयडीसीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याने झाडे उमलून पडली होती। प्रचंड वेगाने वाहणाऱ्या या वादळी वाऱ्याने महाड तालुक्यातील वाळवण विभागातील पाणे गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहून या गावातील जवळपास 25 घरांची छपरे उडून गेले आहेत। अनेक घरांचे कौले देखील यामध्ये उडून गेल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। संपूर्ण सामान नेस्तनाबूत झाले असून एका घराची छप्पर उडून दुसऱ्या घरावर जाऊन आदळल्याने या घरातील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जवळपास 10 टाके पडले आहेत। गावातील शाळा, गोठे देखील यामध्ये बाधित झाले असून मोठमोठी झाडे देखील या वादळी वाऱ्यांमध्ये उमलून पडले आहेत। गावात प्रचंड नुकसान होऊन देखील या ठिकाणी शासकीय अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत। त्यातच 4 दिवसांपासून परिसरातील बत्ती गुल झाली आहे। वादळी वाऱ्याने अनेक पोल उमलून पडल्याने परिसरात गेल्या 4 दिवसांपासून लाईट देखील नाही, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। अशातच स्थानिक तलाठी यांना ग्रामस्थांनी फोन करून देखील वेळेवर उपस्थित न राहता या परिसराची पाहणी न करताच तात्पुरते पंचनामे केल्याचे बोलले जात असून गेल्या वर्षी देखील या ठिकाणी घरांचे नुकसान झाले होते, मात्र शासनामार्फत एकही रुपया देण्यात आला नाही। त्यामुळे या ठिकाणचे नागरिक प्रचंड संतप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून या गोरगरीब नागरिकांना दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आपले जीवन पाण्यातच काढावे लागत आहे। मात्र या ठिकाणी शासकीय यंत्रणांची कोणतीही मदत पोहोचली नाही। अनेक घरांमध्ये आज देखील पाऊस झाल्याने पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। सतत पडणाऱ्या 4 दिवसाच्या पावसाने पाने गावातील रहिवासी पुरता हवालदिल झाले आहेत। शासनाने लवकरात लवकर आमच्या घरांची नुकसान भरपाई द्यावी, अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, महाड, रायगड। घराची कावला उडाली, दोन्ही आड्याचं म्हणजे पाक गेलं कोहावर आड्यापर्यंत, आणि घराची पण आड्याची कोणी बिने गेलं, काय करणार। तुमचं नाव काय? लीलाबाई शांताराम दानावली। हो काय, गेल्या वर्षी पण नुकसान झाले गेल्या होते? वर्षी पण झाली, काय नाही भेटलं, नेलं लिहून बिहून। 14 तारखेला वादळ आलं, कमीत कमी 3-3:30च्या दरम्यान, आणि अचानक कसं एक 10 मिनिटाच्या अंतरावरती येऊन 2 सेकंदामध्ये येऊन धडकलं आमच्या विंडोवरती। त्या विंडोवरती धडकल्यामुळं माझ्या मिसेसच्या डोळ्याला लागलेलं आहे आणि फार मोठी जखम झालेली आहे। तिला कमीत कमी 10 टाके आलेले आहेत। तर ताबडतोब आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो। त्या प्रकारे मग डॉक्टर म्हणले की वरची नुकसान झालेलं आहे आमची भरपूर, आणि पत्रे सर्व उडाले, पाण्यामध्ये आहोत आम्ही रात्रभर। त्या निमित्ताने कसं आई वडील माझी घाबरलेले आहेत, सर्व घाबरलेले आहेत, आणि बेशुद्ध औषधमध्ये पडले होते माझे मिसेस। तर त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो। त्यांचा पत्रा समोरून आलेला आहे आणि लागलेला आहे डोळ्याला।